राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। महापालिकांसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी तर 2 जानेवारी 2026 ला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, आयोगाची माहिती। येत्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्या सोबत जाऊ देत, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पुणे मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा मागणार। नागोठणेमध्ये एसटी बस डेपोच्या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकाच मंचावर। राष्ट्रवादी एक पाऊल पुढे येत असल्यास आम्ही सुद्धा 2 पाऊल पुढे येऊ, पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद आता थांबवण्याचं गोगावलेंकडून संकेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महालक्ष्मी रेसकोर्सवरील सेंट्रल पार्कचं प्रेझेंटेशन। 125 एकर जमिनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सेंट्रल पार्क उभारणार, शिंदेंची माहिती। तर बांगलादेश सरकारचा भारतातनं कांदा आयात करण्याचा निर्णय। नाशिकच्या लासलगावमधून 30 टन कांद्याची पहिली खेप बांगलादेशात रवाना। भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा। मोदी तेरी कब्र खुदेगी या घोषणेवरून संसदेत गदारोळ। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागावी, भाजपचे नेते आक्रमक। तर रॅलीमध्ये कोण म्हणाले माहिती नाही, प्रियंका गांधींची यावर प्रतिक्रिया। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला। नवनियुक्त डॉक्टर मुलीला नियुक्तीपत्र देतानाचा हा प्रकार। समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कुमारांविरोधात टीकेची झोड।